वान्ना नमस्कार. शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्रिज कोर्स 2022-23 ॲक्टिव्हिटी नंबर 10 ॲक्टिव्हिटी नंबर 10 आपण सोडून घेणार आहोत. सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड 9 डे 20 and 21 या वर्कशीटमधील सर्व प्रश्नोत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, मदत स्किप करू नये. तसंच तुम्ही जर नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपल्या मोबाईलवरती मिळत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सब्जेक्ट सायन्स स्टँडर्ड 9 डे 20 and 21 ॲक्टिव्हिटी नंबर 10. ॲक्टिव्हिटी नंबर 10 डे 20 and 21 पाहूया. टायटल आहे माय थॉट्स, माझे विचार. तर लर्निंग आउटकम बघूया काय बाळांनो. यूज फॉर्मल और पोलाइट एक्सप्रेशन टू कम्युनिकेट सच ॲज मे आय बॉरो युअर बुक, आय वुड लाईक टू डिफर एक्सेट्रा. म्हणजे जे पोलाइट एक्सप्रेशन आहेत किंवा जे फॉर्मल एक्सप्रेशन आहे ते तुम्ही कम्युनिकेशन करताना तुम्ही वापराल. पार्टिसिपेट इन ग्रामर गेम्स अँड कायनेस्थेटिक ॲक्टिव्हिटीज फॉर लँग्वेज लर्निंग, आस्क क्वेश्चन इन डिफरंट कॉन्टेक्स्ट अँड सिच्युएशन. Example based on the text, beyond the text, out of curiosity, while engaging in the conversation, using appropriate vocabulary and accurate sentences. Participate in different events such as role play, poetry recitation, skit drama, debate, speech, elocutions, declamations, quiz, etc. organized by school and other such organization. Choose appropriate vocabulary expression in various formal informal situations. तर थोडक्यात कम्युनिकेशन यावरती, संभाषण यावरती ही आपली ही ॲक्टिव्हिटी नंबर 10 डिपेंड असणार आहे बाळांनो. त्यामुळे व्यवस्थित तुम्ही ही ॲक्टिव्हिटी समजून घ्या. बघा, लर्निंग ॲक्टिव्हिटी एक्सपिरियन्स आपण पाहतोय. वर्क इन 2 ग्रुप, 2 गटात तुम्हाला काम करायचं आहे. डिस्कस द फॉलोइंग विथ युअर फ्रेंड्स इन द ग्रुप अँड देन कम्प्लीट द सेंटेन्सेस, मेक्स युअर ओन पॉईंट बाय युजिंग द फॉलोइंग एक्सप्रेशन. बघा, मित्रांशी तुम्हाला हे पॉईंट्स तुम्हाला डिस्कस करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला सेंटेन्सेस पूर्ण करायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे स्वतःचे मुद्देही तुम्ही यात घालून तुम्हाला हे एक्सप्रेस करायचे आहेत. हे जे एक्सप्रेशन आहे ते तुम्हाला पूर्ण करायचे. बघा, आय वुड लाईक टू टॉक टू माय डॅश डॅश अबाउट डॅश डॅश. I would like to learn to dash dash from my, may I borrow your dash, I think I can't dash it because I can't dash it, may I know your dash, I agree, I disagree. तर सॉल्व ॲक्टिव्हिटी बघा बाळांनो तुम्हाला येथे दिलेली आहे. Do you like to share your thoughts? Yes, I would like to talk to my mother about abacus lesson. Oh, do you like to study abacus? B, I think I can't learn it because I can't understand it. A, may I know why you are not able to understand it? B, yes, I think it needs big practice and I can't give more time to the practice. A, I agree with you. After school and studies of regular subjects, swimming class, cricket, you don't have enough time to practice. B, I hesitate to talk with my mother about this because she will think I am giving excuses. A, I think you have to talk to her. Likewise, student will make their own conversation pieces and ask them to practice. बघा, अशा प्रकारे तुम्हाला हे प्रॅक्टिस तुम्हाला दिलेली आहे. सॉल्व ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. तर याचाच आपण वापर करून आपण पुढची पुढचे एक कन्व्हर्सेशन आपण तयार करूया. बघूया बानो. ए, डू यू लाईक टू शेअर युअर थॉट्स? बी, येस, आय वुड लाईक टू टॉक टू माय एल्डर ब्रदर अबाउट मॅथ्स. ओ, डू यू लाईक टू स्टडी मॅथ्स? I would like to learn maths, but I think I can't learn it because I can't understand it. A, may I know why you are not able to understand it? B, yes, I think it needs practice and proper attention on formulas, but I can't give more attention on formulas and more time for practice. A, I agree with you. You have to give more attention on your study of maths because of other subject you can't give it. B, I hesitate to talk with my elder brother about this because he will think I am dull in maths. I think you have to talk with him. He will help you in your study. तर अशा प्रकारे ही तुम्हाला कन्व्हर्सेशन थोडाफार मी यात बदल केलेला आहे. तर तुम्हाला हे यात तुम्ही आणखी बदल करून तुम्ही न्यू कन्व्हर्सेशन लिहू शकता किंवा तुम्ही हेच कन्व्हर्सेशन तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. पुढे जाऊया प्रॅक्टिस क्वेश्चनमध्ये बाळांनो. प्रॅक्टिस बघा, क्वेश्चन नंबर 5 आहे. टीचर और फॅसिलिटेटर विल मेक सम सेंटेन्सेस cards where half part of the sentence will be on one card and the other part will be written on another card. बघा, टीचर काय करतात बाळांनो, सेंटेन्स कार्ड बनवणार आहे. त्यातला एक भाग हा एका कार्डवर असणार आहे सेंटेन्सचा, तर सेंटेन्सचा दुसरा भाग आहे तो दुसऱ्या कार्डवरती असणार आहे. वन कार्ड आणि अनदर कार्डवर, म्हणजे 2 कार्ड असणार आहेत एका सेंटेन्सचे. स्टुडंट शुड फाइंड द करेक्ट पार्ट टू मेक अप्रोप्रिएट सेंटेन्स. विद्यार्थ्याला ते दोन्ही कार्ड्स करेक्ट कार्डचे जोडी मॅच तुम्हाला शोधायचं आहे, जेणेकरून तुमचं ॲप्रोप्रिएट तुमचं सेंटेन्स तयार होईल. पाहूया.
आय वूड लाईक टू गो टू डॅश 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 टू सी डॅश डॅश. आय वूड लाईक टू प्ले डॅश विथ माय डॅश. बघा, आय वूड लाईक टू प्ले क्रिकेट हे एका कार्डवरती असेल, विथ माय पॅरेंट्स हे दुसऱ्या कार्डवर असेल. तर विद्यार्थ्याला काय करायचं, तर आय वूड लाईक टू प्ले क्रिकेट हे कार्ड आणि विथ माय पॅरेंट्स हे कार्ड तुम्हाला एकत्र आणायचं आहे आणि ॲप्रोप्रिएट सेंटेन्स तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला वर्गात तुम्हाला करायची आहे, त्यामुळे ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला लिहायची आवश्यकता नाही आहे विद्यार्थ्यांनो. फक्त वर्गातल्या वर्गात तुमच्या शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांसोबत तुम्ही ही ॲक्टिव्हिटी करू शकता. आपण जाऊया पुढच्या ॲक्टिव्हिटीला जाऊया पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे. एक्सटेन्शन नंबर 6 ॲक्टिव्हिटी आहे. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी, रिइन्फोर्समेंट आहे. बघूया. राईट युअर ओन कन्व्हर्सेशन विथ द हेल्प ऑफ दिस एक्सप्रेशन. मेक अ स्किट अँड प्रेझेंट इट इन द स्कूल असेंब्ली ऑर मेक अ व्हिडिओ अँड पोस्ट इट ऑन व्हॉट्सअप ग्रुप. बघा, वरती तुम्हाला जे काही इथे दिलेले आहेत वर्ड्स, त्याचा एक्सप्रेशन दिलेला आहे, त्याचा उपयोग करून तुम्हाला एक छोटंसं कन्व्हर्सेशन बनवायचं आहे. एक तुम्ही स्किट बनवू शकता शाळेच्या असेंब्लीमध्ये, किंवा एक व्हिडिओ बनवून तुम्ही तो व्हॉट्सअपला तुम्ही शेअरिंग करू शकता. तर ही ॲक्टिव्हिटी आपण बघणार आहोत. बघूया. एक छोटंसं स्किट तुमच्यासमोर मी दिलेला आहोत. बघा. डू यू लाईक टू शेअर युअर थॉट्स? येस, आय वूड लाईक टू गो टू फेअर टू सी इट. ओ, डू यू लाईक टू गो ॲट द फेअर? I would like to play on different types of swings with my friends. May I know why are you not going there? I think my father will not give me permission to do so. A. Yes, I agree with you, but you can ask. B. I hesitate to ask him. A. I think you have to take his permission. Maybe he will be ready and give permission to you to go to the फेअर. तर बाळांनो, अशा प्रकारे हे तुम्हाला कन्व्हर्सेशन तुम्हाला पूर्ण करायचं आहे. या व्यतिरिक्तही तुम्ही स्वतःचंही तुम्ही कन्व्हर्सेशन यात लिहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डे 10ची ॲक्टिव्हिटी आपण पाहिलेली आहे. डे 10 ॲक्टिव्हिटी म्हणजेच आपण डे 20 आणि 21 आपण पाहिलेली आहे आणि ॲक्टिव्हिटी नंबर 10चे सोल्युशन्स आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. अपेक्षा करतो तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे कळाले असेल. हे क्वेश्चन आन्सर, हे जे काही कन्व्हर्सेशन पाहिलेलं आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे कळाले असतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. त्याबरोबरच आपला शैक्षणिक दीपस्तंभ हे चॅनल जास्तीत जास्त इतरांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. अपेक्षा करतो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच प्रकारचे शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ. तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.